तर जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे। एक आमदार म्हणतो की आम्ही बाहेरून मतदान आणलं असं आव्हाडांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याची चौकशी होणार की नाही असा सवाल देखील जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आलेला आहे। अजून काय पुरावा द्यायला हवा असा सवाल देखील जितेंद्र आव्हाडांनी या बैठकीमध्ये केला आहे। नेत्यांकडून निवेदन तर देण्यात आलं, त्याचबरोबर काही प्रश्न देखील इथे उपस्थित करण्यात आलेले आहे। तर निवेदनातल्या आणखी काही बाबी आहेत त्या आपण पाहूयात। तर निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025च्या मतदार यादीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं घोषित केलं। म्हणजे जुलै 2025 नंतर ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे 5 वर्ष थांबायचं। निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो मतदार 18 वर्षाचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे। यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यात देखील मतदार असतात। तर मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या अशी देखील मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, मोठी बातमी आपण पाहताय। या बैठकीमध्ये नेमकं काय सुरू आहे त्याचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळानं ही महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे। तर 2024च्या विधानसभा निवडणुकांनंतर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी वारंवार विरोधकांकडून केली जाते। आजच्या या शिष्टमंडळाच्या या निवेदनामध्ये देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हा मुद्दा आहे। तर मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळानं आता ही मागणी केली आहे। जर मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर मग तुम्ही बॅलेटवर निवडणुका घ्या। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ मग निवडणूक आयोग काय करतो असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे। मग निवडणूक कशी घेता असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे। राज ठाकरे परखड सवाल या ठिकाणी करतायत। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे मग निवडणूक कशी घेता असा सवाल राज ठाकरे यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू आहे, काही संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून। ते प्रश्न नेमके काय आहेत ते आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय। राज ठाकरे या आक्रमक भूमिका घेत काही प्रश्न मांडतायत। निवडणूक याद्यांमध्ये इतका घोळ आहे मग निवडणूक कशी घेता असा सवाल त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन जर उपलब्ध नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी देखील आयुक्तांच्या समोर शिष्टमंडळाकडून करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांच्याकडून आता निवडणूक अधिकाऱ्यांना काही सवाल या ठिकाणी केले जात आहेत। शिष्टमंडळानं निवेदन तर दिलं, निवेदनामध्ये एकूण या ठिकाणी 6 मुद्दे तर आहेतच, त्याचबरोबर काही प्रश्न देखील राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले जात आहेत। तर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे। यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यात देखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात। मुळामध्ये 2-2 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणं, मतदान करणं हा कायद्यानं गुन्हा आहे। पण मुळात दुबार नोंदणी होऊ नये ही जबाबदारी निश्चितच निवडणूक आयोगाची आहे। पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे? जर बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली तर महाराष्ट्रामध्ये तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी का दिसत नाही? दुबार नोंदणी काढण्यासाठी डिडुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा असं देखील यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं। असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट सोबत जोडण्याकरता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत। मुळात